नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आपण सर्वजण आयुष्यामध्ये काही ना काही मिळवण्यासाठी झटत असतो. नोकरी, नाते, स्थिरता, समाधान, शांतता, प्रगती. पण बऱ्याच वेळेला असे होते की आपल्याला हवे ते वेळेवर मिळत नाही. काही गोष्टी लांबतात, काही दरवाजे बंद राहतात, काही स्वप्न वेळेत पूर्ण होत नाही. कधीकधी आयुष्यामध्ये अशी वेळ येते जेव्हा आजच पैशांची, मदतीची किंवा आधाराची अत्यंत गरज असते. आपण स्वामींना हाक मारतो, प्रार्थना करतो, विश्वास ठेवतो, पण मदत लगेच मिळत नाही. तेव्हा मनात प्रश्न उभा राहतो की जर स्वामी आहेत तर मग उशीर का होत आहे? गरजेच्या वेळेलाच का थांबवले आहे? इथेच गोंधळ सुरू होतो. काहींना वाटते की स्वामी रागावले, काहींना वाटते की नशीब साथ देत नाही, आणि काहींच्या मनामध्ये प्रश्न येतो की यात माझ्या कर्माचा काही संबंध आहे का? आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की जे उशिरा मिळते ते कसे टिकून राहते, आणि जे योग्य वेळेला मिळते तोच खरा स्वामींचा आशीर्वाद कसा असतो. एक गोष्ट लक्षात घ्या की उशीर म्हणजे शिक्षा नसते, तर त्यामागे स्वामींचे प्रेम, संरक्षण आणि कधीकधी कर्माची शुद्धी लपलेली असते. काही वेळेला जे आपल्याला तात्काळ हवे असते ते लगेच मिळाले असते तर कदाचित नुकसान झाले असते. काही वेळेला संघर्षाची वेळ म्हणजे घडवण्याची प्रक्रिया असते. म्हणूनच स्वामींची वेळ कधीही चुकीची नसते. ती अर्थपूर्ण, सुरक्षित आणि योग्य असते. स्वामी नाही म्हणत नाहीत, फक्त आत्ता नाही असे म्हणतात. बऱ्याच जणांना वाटते की प्रार्थना केली, श्रद्धा ठेवली, तरीही उत्तर मिळाले नाही म्हणजे स्वामी ऐकतच नाहीत. पण खरे तर स्वामी कधीही नाही म्हणत नाहीत. ते फक्त म्हणतात की आत्ता नाही, अजून तुझी आणि वेळेची तयारी बाकी आहे. आपण जेव्हा एखादी गोष्ट स्वामींकडे मागतो तेव्हा आपण वर्तमान पाहतो, पण स्वामी आपल्या संपूर्ण आयुष्याचा प्रवास पाहतात. आपण आपली इच्छा पाहतो, पण स्वामी परिणाम पाहतात. आपण फक्त हवे ते पाहतो आणि स्वामी आपल्यासाठी योग्य तेच ठरवतात. म्हणूनच कधी उशीर होतो, कधी थांबावे लागते, पण हा उशीर म्हणजे नाकारलेले नशीब नसते, तर तो संरक्षणाचा आशीर्वाद असतो. जे लवकर मिळते ते बहुतेकदा टिकत नाही. आयुष्यात पटकन मिळालेल्या गोष्टी टिकत नाहीत, कारण त्या मिळवण्याइतकी आपली तयारी झालेली नसते. पटकन मिळालेली नाती जास्त तुटतात, घाईत घेतलेले निर्णय जास्त नुकसान देतात. घाईत मिळालेले यश अहंकार वाढवते आणि लवकर मिळालेली प्रत्येक गोष्ट स्थैर्य देत नाही. पण जेव्हा स्वामी थांबवतात, उशीर करतात, आपल्याला वाट पाहायला लावतात, तेव्हा प्रत्यक्षात ते आपल्याला घडवत असतात. आपले मन परिपक्व करतात, आपले विचार स्थिर करतात, आपल्या इच्छा शुद्ध करतात, आणि मग जे देतात ते कायमचे, मजबूत आणि अर्थपूर्ण असते. उशीर म्हणजे शिक्षा नसते, तर ती आपली तयारी असते. उशीर झाला की आपल्याला वाटते की मी नशीबवान नाही, स्वामी मला विसरले, माझ्यासाठी काहीच नाही. पण खरे तर हा उशीर म्हणजे आत्मविश्वासाची तयारी असतो, संयमाची शिकवण आणि श्रद्धेची परीक्षा असते. समजा एखाद्याला खूप दिवसांपासून नोकरीची गरज असते. तो अर्ज करतो, मुलाखत देतो, पण काहीच जमत नाही. तेव्हा त्याला वाटते की स्वामी उशीर का करत आहेत. पण काही महिन्यांनी त्याला अशी नोकरी मिळते जी अधिक चांगली, स्थिर आणि त्याच्या क्षमतेला योग्य असते. तेव्हा कळते की आधी न मिळालेले म्हणजे शिक्षा नव्हती, तर योग्य संधीसाठी तयारी होती. दुसरे उदाहरण म्हणजे एखाद्या व्यक्तीला तात्काळ निर्णय घ्यायचा असतो, पण परिस्थिती थांबते. नंतर समजते की जर तो निर्णय तेव्हा घेतला असता तर नुकसान झाले असते. हा उशीर म्हणजे रोखणे नव्हते, तर वाचवणे होते. हा उशीर म्हणजे दंड नसतो, तर स्वामींचा शांत संदेश असतो की थांब, अजून थोडी तयारी बाकी आहे, मोठे काहीतरी येणार आहे. योग्य व्यक्ती, योग्य संधी, योग्य स्थळ, स्वामी सगळे काही योग्य वेळेला जुळून आणतात. लोक चुकीचे असताना नाते मिळाले तर दुःख मिळते. वेळ चुकीची असताना यश मिळाले तर अस्थिरता येते, आणि तयारी अपुरी असताना संधी मिळाली तर ती हातातून निसटते. म्हणूनच स्वामी सगळे नीट जुळवतात. आपले मन तयार करत असताना ते परिस्थिती तयार करतात. आपण तयार होतो तोपर्यंत ते वेळ तयार करतात, आणि मग काही क्षणी अचानक आयुष्य बदलते आणि आपल्याला वाटते की हे एवढे योग्य कसे जोडले. हा कोणताही योगायोग नसतो, तर स्वामींची योग्य वेळ असते. थोडे मागे वळून पहा. आपल्या आयुष्यामध्ये अनेकदा असे झाले असेल की जेव्हा आपल्याला काही मिळाले नाही तेव्हा आपण निराश झालो. पण काही वर्षांनी लक्षात आले की ते न मिळणेच आपल्या भल्याचे होते. जिथे अपयश मिळाले तिथूनच मोठा मार्ग सुरू झाला, आणि जिथून आपण हटलो तिथूनच आपल्याला सुरक्षित ठेवले गेले. त्यावेळेला जे कठीण वाटले, आज त्याचे आभार मानावेसे वाटते, कारण स्वामींची वेळ कधीही चुकीची नसते. उशीर वाटतो पण अचूक असते. स्वामींच्या वेळेवर विश्वास ठेवणे म्हणजे श्रद्धेचे सर्वोच्च रूप आहे. स्वामींकडे प्रार्थना करणे सोपे आहे, पण वाट पाहणे कठीण आहे.
स्वामींवर श्रद्धा ठेवणे सोपे आहे, पण त्यांच्या वेळेला मान्य करणे हे मोठे आध्यात्मिक पाऊल आहे. ज्यांना स्वामींच्या वेळेवर विश्वास असतो ते शांत राहतात, तक्रार करत नाहीत, इतरांशी तुलना करत नाहीत, ते स्वतःच्या प्रवासाला मान्यता देतात आणि अशा लोकांचे जीवन सर्वात स्थिर, अर्थपूर्ण आणि शांत असते. स्वामींची कृपा कधी घाईने येत नाही आणि कधी उशिरा देखील येत नाही. ती योग्य वेळीच येते. उशिरा मिळालेली गोष्ट टिकते कारण त्या वेळेमध्ये आपण घडलेले असतो. उशिरा मिळालेली कृपा मौल्यवान असते कारण ती मिळवताना आपला प्रवास पक्का झालेला असतो. आणि उशिरा मिळालेले उत्तर सुंदर असते कारण ते फक्त इच्छा पूर्ण करत नाही तर आपल्या आयुष्यालाही अर्थ देते. शेवटी एवढे नक्की समजून घ्या की स्वामी उशीर करतात म्हणजे मदत थांबवत नाहीत, तर मदत योग्य रूपात आणि योग्य वेळी पोहोचेल याची काळजी घेत असतात. काही वेळेला उशीर म्हणजे संरक्षण असते, चुकीच्या मार्गाने मिळणाऱ्या मदतीपासून दूर ठेवणे असते. काही वेळा आपल्या कर्माची शुद्धी असते. काही वेळेला उशीर म्हणजे जाणीव, संयम, नम्रता आणि जबाबदारी शिकवण्याचा टप्पा असतो. आणि काही वेळेला उशीर म्हणजे आपल्याला मजबूत बनवण्यासाठी असतो. आपण फक्त बाहेरचे पाहतो की आपल्याला पैसे मिळाले नाहीत, मदत मिळाली नाही, पण स्वामी आपल्या आतल्या शक्तीकडे पाहतात की आपण त्यातून काय शिकलो, आपण किती घडलो. कदाचित स्वामी थेट पैसे देत नाहीत, पण योग्य व्यक्ती देतात. कदाचित ते मदत उशिरा देतात, पण ती मदत टिकणारी आणि स्थिर असते. महत्त्वाचे म्हणजे हे लक्षात ठेवणे की उशीर झाला म्हणजे आपली प्रार्थना कधीही वाया गेली असे नाही आणि स्वामींची वेळ कधीही चुकीची नसते. आज अनेकांना हवे ते मिळत नाही. काहींचे लग्न उशिरा होते, काहींचे होतच नाही. काहींना संततीप्राप्ती उशिरा होते, एखाद्याला नोकरी उशिरा मिळते आणि काहींच्या इच्छा पूर्णच होत नाहीत. पण याचा अर्थ दुर्भाग्य नाही. आयुष्य नेहमी आपल्या अपेक्षेप्रमाणे नाही तर योग्य योजनेप्रमाणे चालते. प्रत्येकाचे जीवन एकसारखे नसते. प्रत्येकाची जीवनयात्रा वेगळी असते. काहींच्या वाट्याला संसार येतो, काहींच्या वाट्याला सेवा, आध्यात्मिक प्रगती, लोकांसाठी जगणे किंवा वेगळे ध्येय येते. कधी स्वामी देऊन घडवतात, कधी थांबवून वाचवतात. आणि काही गोष्टी देत नाहीत कारण त्या आपल्यासाठी योग्यच नसतात. काही गोष्टी उशिरा मिळतात कारण आपली तयारी बाकी असते आणि काही मिळतात कारण त्या आपल्या वाट्याच्या असतात. हे समजून घ्यायला वेळ लागतो, पण नंतर मागे पाहिले की जाणवते की उशीर म्हणजे अडथळा नव्हता तर ते स्वामींचे मार्गदर्शन होते. नेहमी लक्षात ठेवा की जे उशिरा मिळते ते जास्त स्थिर आणि सुरक्षित असते. तर आजच्या व्हिडिओमध्ये उशीर म्हणजे स्वामींचा आशीर्वाद कसा आहे हे सविस्तररित्या समजून घेतले. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.